इखलास खान देखा, अफजल ने अपना हुनर दिखाना शुरू कर दिया है अब। जी बड़ी साहिबा। बड़ी होशियारी से एक के बाद एक चाल चल रहा है। किसको कैसे धमकाना है, किसको कैसे मनाना है, किसको कैसे अपनी ओर खींच लेना है, ये वो अच्छी तरह से जानता है। पहले बजाजी और अब कान्हो जी। सीवा के नजदीकी लोग बराबर एक के पीछे एक सीवा से दूर कर रहा है वो। आपका फरमान भी तो गया था कान्हो जी जेदे के पास। वो सुझाव भी अफजल का ही था। अब तक कान्हो जी हमारी फौज में शामिल हो गया होगा। सही फरमाया बड़ी साहिबा। आपका फरमान भला कौन टाल सकता है। ये मरहट्टे लोग जंग में जान की परवाह किए बिना लड़ते हैं, लेकिन इनकी एक कमजोरी हमें पता चली है। कौन सी? जब बात वतन की आती है तो ये शेर दिल इंसान मोम दिल बन जाते हैं। हाँ बिल्कुल बिल्कुल। सब नुकसान हो, लेकिन हमारा वतन शाबुत है तो कोई गम नहीं। जी हाँ, ऐसे ही फरमान 12 माहौल के सभी वतनदारों को भेज दिए गए हैं। आ जाएंगे, सब आ जाएंगे। 12 मुल्कों के लोग वतन के लिए, मान अखराम के लिए हमारे पास आ जाएंगे। जी। एक बार पूरा 12 मावल हमारे हुक्म पे चलेगा तो जीजाबाई और सीवा को सांस लेने में तकलीफ होगी, घुटन सी महसूस होगी उन्हें। तबाह हो जाएंगे वो। अफजल खानानं जी फरमानं 12 मावळात पाठवली आहेत त्याच्या या नकला। फरमानाची भाषा जहरी आहे। जो धीराचा नसेल त्याचा धीर सुटेल अशा दहशतीनं। हो तर शिवाय अफजल खान ज्याला त्याला खंडोजी खोपड्यांचा दाखला देतोय। मतलब तो वतनदार देशमुखांना सांगतोय खंडोजी बेलभंडारा उचलून देखील आमच्याकडे आला, आदिलशाही दौलतीचं कल्याण चिंतण्यासाठी। हो, त्यामुळे वतनदार देशमुखही कचरताय। म्हणजे अफजल खान का राजे अशा कात्रीत सगळे सापडले। अहो साहेब, अवघड झालंय सगळं। अहो कान्होजी जेदेंसारखा भक्कम माणूसही गडबडलाय। आम्हाला तर वाटतंय तेही खानाच्या छावणीच्या वाटेवर असणार। आणि अहो साहेब, तसं झालं ना तर आपली 12 मावळातली तटबंदी फुटल्याच जमा आहे। अहो साहेब, आता काय करावं अशा माणसांचं? त्या लोकांची काहीच चूक नाही। चूक नाही? हो, कारण प्रत्येकाच्या हाडामासी वतन चिकटलंय। प्रत्येकाचा उद्देश वैयक्तिक सुख हा आहे। आपले सरदार, आपले वतनदार नेहमीच तटस्थ राहिलेत, उदासीन राहिलेत। राजे जे क्रांतीचं मांगल्य आणू पाहत आहेत त्याच्याबद्दल त्यांना काही सोयरसूतक नाही। अहो म्हणून तर ही गुलामगिरी। आणि जे सरदार आपल्या तळहातावर प्राण घेऊन दौडत असतात ते आपल्या कुटुंब कबिल्याच्या सुरक्षेचा प्रश्न आला की गांगरतात, नांगी टाकतात। तेही खरंच आहे। खानदानी मनुष्य एक वेळ आपला जीव देईल, परंतु त्याला आपल्या घरावर उमटलेला साधा ओरखडाही खपत नाही। तोच तर खरा सवाल आहे। आमच्या कुटुंबाचं काय? बोला ना वहिनी साहेब, आमच्या कुटुंबाचं काय? आम्हाला फरमान आलं आणि आता समजांचा जीव टांगणीला लागलाय। काय करावं सांगा? आजच्या आज जवाब पाठवायचा आहे। हो, पण जबाब काय पाठवायचा? जर उद्या जबाब पाठवला नाही ना वहिनी साहेब तर खानाचं पथक आपल्या दारात येईल। आणि नुसतं येणार नाही वहिनी साहेब, तर आपल्या घरादाराची पार राख रांगोळी करतील। हो वहिनी साहेब, काय करावं आम्हासनी कळत नाही। वय आता कान्होजीराव जे म्हणतील तेच आम्ही करणार। पण कुठे आहेत कुठे कान्होजीराव?
ते घरात नाहीत. मग गेलं कुठं? बाहेर गेल्यात. आमच्यासाठी काही निरोप? नाही, ते आल्यावर आम्ही सांगू त्यासनी की तुम्ही आलेलात. पण सांगायला कान्होजीराव येतील ना? येत्याल तर? येत्याल, पण खान सोडल तवा. काय बोलताय तुम्ही दादा भाऊ? खरं तेच बोलतोय. कान्होजीराव गेलं, खानाला मिळालं. ए चला र, इथं थांबून काय उपयोग नाही. सबूर सबूर, खरं खोटं आम्हाला काय बी ठावं नाही. पर ते आल्यावर तुम्ही त्यांच्याशीच बोला. पर तो पावतर आमचा घरदार, कुटुंब, कबिला सगळं हरपून निघेल की. तर काय आता त्यांच्या भरोश्यावर थांबण्यात काहीही अर्थ नाहीये. हे बघा, आपण आपलं ठरवायला हवं. ते येतील तेव्हा येतील. चला. कब खंडोजी, कब आएगा कान्होजी? हमारा कितना वक्त बर्बाद हो रहा है, देखा ना? यकीन माना हुजूर, कान्होजीराव येणार म्हणजे येणारच. अहो त्यांची आमचे संबंध वेगळे आहेत. अनोखा रिश्ता आहे आमचा. अहो खोटा खलिता कधीच पाठवणार नाहीत ते. धूल की रस्सी बटना हमें पसंद नहीं खंडोजी. हम सवेरे से कान्होजी की राह देख रहे हैं. वो क्या खुर्रम बादशाह है? नाही हुजूर. तो क्या अली आदिल शाह है? फिर भी हमने यहाँ गालीचे बिछाए, फूल बिछाए, फिर भी उनका आता पता नहीं खंडोजी. यकीन करा हुजूर, कान्होजीराव निघालेत. कल से सुन रहे हैं हम. रहमतपुर में और करी में कितना फासला है. अब तक तो कान्होजी को आना चाहिए था, और तो और दूसरे सरदारों की भी कुछ खबरें नहीं आई. खंडोजी, अब हम इस तरह बेबुनियाद बातों में यकीन कर बेदाद कारोबार करने लगे तो बड़ी बेगम साहिबा क्या सोचेगी? हुजूर पण बस, इंतजार का वक्त खत्म हुआ. अब एक काम करना, कान्होजी का जनान खाना उठाकर छावनी में लाना, और मुखालिफत की हमारे सैनिकों पर तलवारें निकालने की कोशिश भी हुई तो सबको, बीबी बच्चों को काट डालो. हुजूर, कान्होजी, आज इस गालीचे पर फूल बिखरे थे. आ! कल इस गालीचे पर तुम्हारा खून होगा. तुम्हारे जनान खाने की औरतों की, बच्चों की लाशें होगी. कान्होजी, तुम उस पर चलते आओगे. खंडोजी, जाओ. जैसा हमने सोचा है वैसा ही होना चाहिए. जाओ. लई वाईट झालं बघा. येत की असं घडायला नाही पाहिजे होत. अहो तान्होजीराव, कुणालाच वाटत नव्हतं तर हे ना, हे गारुडेगत झालंय बघा. म्हणजे अहो गारुडी कसा मंतर मारून रिंगण घालतो नागाभोवती, तसं झालंय बघा कान्होजीरावांच्या बाबतीत. बरं तसं बारकाईनं बघितलं तर राजांना सोडून जायचं काय बी कारण नव्हतं. मान होता, पान होता. अहो राजांच्या मांडीला मांडी लावून बसत होतात तुम्ही. मी तर म्हणतो कान्होजीरावांनी अजून बी सुधरावं, सावरावं. कानाच्या जगात काय मतलब नाही बघा. आपला राजांचा शेलाच बरा. काय झालं? कुणाविषयी बोलणं चालू आहे? अरे तानाजी, यशाजी, मुजरा कशाला करताय तुम्ही आम्हास मुलासारखे? अहो, खरं पण हे बघा, तुमच्यावर एक महत्वाची कामगिरी सोपवणार आहोत आम्ही. आज्ञा करा. जोखीम आहे पण पार पाडायची.
तानाजीराव आता वो जोखीम हाय, पर जो स्वराज्याचा शत्रू तुला आपला बी शत्रू, तो कोणी असू देत. हा साहेब, चला आज कारवार आक्रमण. फिर याद रहे, कोई किसी को रहम की भीख नहीं देगा. साथ चलने के लिए तैयार हुए तो ठीक, नहीं तो उनकी लाशें यहां लेके आएंगे. चलो. आमासनी का अडवलंय? राजांची आणि आऊसाहेबांची तशी आज्ञा आहे. राजांची आणि आऊसाहेबांची आज्ञा आहे? अरे कान्होजी जे दे म्हणतात आमासनी. होय, तुमच्यासाठीच आज्ञा आहे. जास्तीत जास्त दिवस राजगड लढला पाहिजे, त्यासाठी सगळ्या गोष्टींची तरतूद करा. दारुगोळ्याची बर्दास्त तर ठेवाच, पण 2 वर्ष पुरेल एवढा धान्यसाठा बळदातून भरून ठेवा. जी राजे. ताब्यातल्या इतर गडांची सुद्धा चोख व्यवस्था ठेवा. राजे, राजे, सोनोपंत खुश दिसताय. खान माघारी परतला की काय? नाही राजे, खान कसला माघारी परततोय? मग हा आनंद तरी कसला म्हणायचा? राजे, खबर खास आहे. कान्होजीराव जेधे आपल्या सगळ्या मुलांना घेऊन आलेत. त्यांना बाहेर थांबवलंय आणि मावळातले वतनदार देशमुख पाटील दरबारात आपली वाट पाहत आहेत. ठीक. जबाब आला नाही हाच आमच्यासाठी जबाब. आम्ही समजलो काय समजायचं ते. राज, कोणताही संकोच धरू नका आणि खजिनही होऊ नका. आणि महत्वाचं म्हणजे स्वतःच्या मर्जी विरुद्ध स्वराज्यासाठी लढूही नका. नाही नाही राजे, असं म्हणू नका राजे. अहो तसं असतं तर आम्ही राजगडावर आलोच नसतो. आणि खानाच्या तळावर गेलाही नसता, पण गेला कारण तुम्हाला स्वराज्यापेक्षा वतन प्यारा आहे. राज, खाण्याची भीती आहे, पण आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायचे ते. आम्ही काय सांगावं? तुमचं भलं बुरं तुम्ही बघा. आणि जायचंच असेल तर खुशाल जा. आपली बायका मुलं सुरक्षित कशी राहतील ते बघा. आणि आम्ही सांगितलं आणि तुम्ही ऐकलंच तर तुमच्या जीवाची हमी आम्ही काय देणार? सांगा. तुमचा जो काही निर्णय असेल तो आत्ताच सांगा. तेव्हा नागेश्वरा, अरे काय प्रसंग दावलास या कान्होजीला? राजा, आम्ही घरी जाऊन विचार करतो आणि तसा खलिता धाडतो. का येतात सांगा की. ती हिंमत नाही आमची. राजा, आम्हाला इजाजत द्यावी. या. थांबा. अरे कुठे जातोय ना मार्गानो? देवबा, माघारी फिर.
राज, आपली आज्ञा मोडली, माफी असावी. पण रावलं नाही म्हणून आपल्या मोर येऊन उभं राहिलो. आज्ञा या मोडण्यासाठीच असतात, पण मोडणारा आज्ञेत असावा लागतो. तुम्ही तर स्वतंत्र, खान साहेबांच्या आज्ञेत असणार. राजा, अहो हे काय बोलताय सा? जे ऐकताय तेच बोलतोय. राज, खानाचं फरमान बघून मेणासारखे वितळला. 2 खलिते पाठवले. स्वतः आऊसाहेबांनी खलिता पाठवला तरी आला नाहीत मसलतीला. नाही आलो, चूक झाली राजा. चूक सुधारा आणि पुन्हा राजगडाची पायरी चढू नका. तुमच्यासाठी खानाचा लाल जर्द गालीचा बेहतरी तो चालावा. खंडोजी खोपडे सारखा, सुलतानजी जगदाळेंसारखा चाला. चाला म्हणजे तुमच्या पायाच्या तळव्यांना इजा होणार नाही, कोणताही काटा रुतणार नाही. घरीदारी सगळे सुखी, वतन आबाधित, जमीन जुमला आबाधित, घर घरातली बायका पोरं महफूज, कोणतीही बिलामत नाही. नाहीतर तुम्ही इकडे यायचात आणि तिकडं घरावर संकट कोसळायचं. कान्होजीराव, बेशक जा तुम्ही खानाकडं, आमची तक्रार नसेल. जे गेले त्यांच्याबद्दल तरी कुठं आहे आमची तक्रार? राजा, अहो हे काय बोलताय सा? त्या वतनदारांनी शान खाल्लं म्हणून म्या शान खाल्लेलं नाही. बेल रोटी उचलून म्या महाराज साहेबांसमोर शपथ घेतली. शब्द तोडता येतात कान्होजीराव. अहो, शब्दांचं काय घेऊन बसलात? ज्यांच्या शब्दा घेतल्या जातात ते देवही फोडले जातात, देवळं तोडली जातात. सगळं सगळं होऊ शकतं कान्होजीराव. तुम्ही त्यात अडकू नका. अव काय अडकू नका? जेदेंची औलाद आहे ही. बेईमानी आमच्या रक्तात नाही. आमचं इमान शिंदडकीचं नाही, घरंदाज इमान आहे आमचं. ऐका, आमच्या बरोबर राहिलात तर मातीत मिळाल. जा. नाही नाही राज, अव हे पाप माझ्याकडनं होणार नाही. अव माझ्याकडनंच का, मावळातल्या कुणाकडनं बी होणार नाही. कान्होजीराव, राज, अव चुलीत जाळ जास्त झाला तर आदनावर ठेवलेलं दूध बी उसळून बाहेर येतच की. तसंच झालंय. त्यावर शहाण्या माणसानं समजुतीच्या पाण्याचा शिडकावा केला की दूध जागेवर येतेच की. यात कुणाचा बी दोष नाही. राज, राज तुमच्या समोर हात जोडतो या, पण आम्हासनी समजून घ्या. कान्होजीराव, उसळत्या दुधावर पाणी शिंपडणं सोपं, ते करता येईल. पण वतनावर पाणी सोडणं कठीण. राज, तुमच्यासाठी आणि स्वराज्यासाठी ते भी करू. वतनावर पाणी सोडू. सोडू आणि सोडणं यात फरक असतो कान्होजीराव. नुसतं बोलून कसं चालेल? राज, म्या खरंच सांगतोय, म्या वतनावर पाणी सोडाया तयार आहे. सोनोपंत, कान्होजीराव, हे तुमच्या वतनाचे कागद. या वतनाच्या कागदपत्रांवर पाणी सोडू शकाल?